60 मुलांना घेऊन जाणारी शाळेची बस पुराच्या पाण्यात कोसळली. पण पुढे जे घडलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. गोदावरी नदीला नाशिकमध्ये महापूर आलाय. पूर परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा सुरू असताना सकाळी एक अत्यंत भयानक घटना समोर आली. नेहमीप्रमाणे 60 मुलांना घेऊन निघालेली एक पिवळ्या रंगाची स्कूल बस एका गावच्या पुलाजवळ पोहोचली. प्रचंड पाण्याचा प्रवाह पाहून लहान कार आणि दुचाकी स्वार पाठीमागेच पुलाच्या मागे थांबले होते. कुणीही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हते. पण बसच्या ड्रायव्हरनं धाडस करत गाडी थेट पुलावर घातली. कित्येक वर्षापासून पावसाळ्यात हा ड्रायव्हर मुलांना सुरक्षितपणे घेऊन यायचा. पण त्याला कल्पना नव्हती की त्याचा 20 वर्षाचा अनुभव पुढे जो आहे तो शून्य ठरणार आहे. बस पुलाच्या अगदी मधोमध पोहोचली. पाठीमागचे लोक ओरडत होते, अरे थांब, पण तो थांबला नाही. पण अचानक पुढे जे घडलं त्यानं त्या 20 वर्षाचा अनुभवी ड्रायव्हरचे अक्षरशः डोळे पांढरे झाले. तब्बल 1 तास तो काळजाचा ठोका चुकवणारा थरार होता. गावकऱ्यानं कॅमेऱ्यात कैद केला आणि जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला तर तो काही मिनिटातच करोडो लोकांपर्यंत पोहोचला. लोकांनी पाहिला, इंस्टाग्रामवर रेकॉर्ड मोडला असा हा व्हिडिओ तो व्हायरल झाला होता. खरं त्या बसच्या खिडकीमधून वाजवा असा आवाज येत होता. 1 तास सगळं चाललं होतं. सगळ्यांना वाटलं होतं संपलं. पण शेवटच्या 5 सेकंदात असा काही चमत्कार घडला की त्याचा स्वप्नातही कोणी विचार केला नसेल. मग नेमकं काय घडलं त्या दिवशी? त्या 60 चिमुकल्या मुलांचं पुढे काय झालं त्या व्हायरल व्हिडिओमध्ये? या ड्रायव्हरनं शेवटच्या काही सेकंदात असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण व्हिडिओ इतका व्हायरल झाला? चला जाणून घेऊया संपूर्ण या घटनेचा सविस्तर रिपोर्ट. आणि हा जो रिपोर्ट आहे यामध्ये काही 3D व्हिडिओज आणि 3D जे काही AI व्हिडिओज आहे त्याद्वारे तुम्हाला समजवलेलं आहे की नक्की या घटनेत काय घडलेलं आहे. ही घटना घडली गोदावरी नदीकाठच्या एका छोट्याशा गावात. सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे 5 ते 6 गावातील लहान मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी एक पिवळ्या रंगाची बस निघाली होती. काही ठिकाणी पूर परिस्थिती होती. शाळांना सुट्ट्या देखील ठेवण्यात आल्या होत्या. पण काही शाळांनी शाळा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि तोच निर्णय पुढे त्याबाबत काय झालं ते पहा. काहींनी शाळा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या दिवशी कुणालाही माहिती नव्हतं, त्या शाळा प्रशासनाला माहिती नव्हतं की जी शाळेची बस आहे ती तर शेवटची ठरेल. बसमध्ये बसताच खरं तर तो दिवस अत्यंत विचित्र होता. थोडाफार तुरळक पाऊस होता. मध्येच पाऊस बंद व्हायचा. ड्रायव्हर देखील सकाळी जेव्हा घरून निघाला त्याने विचार केला नव्हता की त्याचा शेवटचा दिवस असेल. तो एका गावात गेला. 5 मुलं बसली. दुसऱ्या गावातून 6 मुलं घेतली. असं करत करत जवळपास 60 मुलं भरली होती. आणि शेवटी एक चिमुकली 5 वर्षाची मुलगी गाडीमध्ये बसणार होती. ड्रायव्हरने तिथे जाऊन गाडी थांबवली. 5 वर्षाची चिमुकली मुलगी तिथे गाडीमध्ये चढली आणि ड्रायव्हरला जवळ घेऊन म्हणाली, मामा, आज माझा वाढदिवस आहे, आज माझा बर्थडे आहे, त्यामुळे आज मला लवकर घरी यायचं आहे. बसमधील इतर लहान मुलांनी देखील टाळ्या वाजवून हॅपी बर्थडे म्हटलं. ती मुलगी आनंदाने फुलून गेली आणि ती म्हणाली, आज माझा बर्थडे आहे, माझा केक कापल्यानंतर उद्या मी तुम्हाला केक घेऊन येणार. सगळेजण खुश होते. पण कोणाला माहिती नव्हतं की कदाचित हा वाढदिवस शेवटचा ठरेल. कारण की पुढे महाभयंकर भीतीचं वातावरण रूपांतर होणार होतं. रात्रीपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. गोदावरी नदी ओलांडून वाहत होती. काही गावं पाण्याखाली गेली होती तर शहरांमध्ये अक्षरशः पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा स्थानिक गावकऱ्यांनी ड्रायव्हरला इशारा दिला होता की पुलावरून पाणी वाहतंय, पुढे जाऊ नका. पण अचानक झालं असं की ड्रायव्हरला वाटलं इथून मागे फिरावं, पण झालं उलटंच. 10 मिनिटासाठी पाऊस अचानक थांबला आणि ड्रायव्हरला वाटलं की पाणी ओसरले. त्यानं ती बस तशीच पुढे नेण्याचा निर्णय घेतला. मग पाऊस थांबल्याचं पाहून बस पुलावर घालणार होता. पुलाच्या पुढे गेल्यानंतर एक प्रचंड असा प्रसंग घडणार होता की ज्यानं सगळ्या महाराष्ट्राला हादरा बसणार होता. पण 20 वर्षाच्या अनुभवी ड्रायव्हर जो कायम त्याच भागातून जात होता त्याच्यासोबत सुद्धा हा धक्कादायक प्रकार घडला. 20 वर्षाचा अनुभव शून्य होणार होता आणि पुढे जे घडणार होतं त्याने सगळ्यांना हादरा बसणार होता. आता हळूहळू जेव्हा बस त्या गावातून निघाली, त्या गावातून आता ज्यावेळी शाळेकडे जाण्यासाठी 5 किलोमीटरचं अंतर राहिलं होतं, पण त्याच अंतरामध्ये एक छोटंसं गाव लागलं होतं आणि त्या गावामध्ये एक छोटासा दगडी पूल होता. आता तो दगडी पूल जुना होता. बऱ्याच वेळा पावसानं पाणी आलं की त्याच्यावरून पाणी वाहू लागलं. त्या पुलाला छोटे बॅरिगेड्स देखील होते, पण ते बॅरिगेड्स अत्यंत कमी उंचीचे होते, त्यामुळे बराच वेळ लोक तिथून जाणं टाळायचे. 20 किलोमीटर लांबच अंतर हायवे होऊन जायचे. पण ड्रायव्हरने निर्णय घेतला की आता पाऊस थांबलाय, ताबडतोब आपण तिथे जाऊन आता बस हळूहळू त्या ठिकाणी पुलाशी गेली होती. बस त्या पुलापाशी गेल्यावर त्यानं पाहिलं की हळूच थोडंसं पाणी पुलावरून वाहत आहे. पुलावरून जवळपास 1 फूट पाणी वर गेलेलं दिसत होतं. त्याने पाहिलं की जवळपास काही मोठे सायकल चालक, कार चालक बाजूला थांबले होते. त्यांना
बस शेजारी थांबून एका कार चालकाला विचारलं देखील की पाणी ओसरतंय की वाढतंय, तर तो म्हणाला पाणी कदाचित वाढणार आहे असं म्हणून आम्ही थांबलोय. पण तेवढ्यात एक कार तिथे पुढे निघून गेली. आता त्याला भरोसा वाटला होता की कार गेली म्हणजे आपण पण जाणार, पण त्याचा हा अंदाज चुकला होता. बस पुलाच्या पुढे सरकली. आता बस हळूहळू पुलाच्या मध्यभागी पोहोचली. तेवढ्यात वरच्या बाजूचं पाणी जे होतं, पुराचं पाणी प्रचंड वेगानं आलं. वरच्या डोंगरावरून एक लाल सुटूक पाण्याचा वेग प्रचंड ओढत आला आणि पुलाच्या उजव्या बाजूला संरक्षण कडा आधीच कमकुवत झालेला होता. पुराच्या पाण्यामुळे ड्रायव्हरला अंदाज आला नाही आणि अखेर त्याने काय केलं की तो पुराच्या मधोमध आला. तेवढ्यात पूर अक्षरशः काही सेकंदात पाण्याची जी उंची फुटावर आली होती ती जवळपास 4 ते 5 फूट वरती आली आणि तो घाबरला. त्याने तणावाखाली येऊन गाडीचं स्टेअरिंग जे होतं त्याने उजवीकडे वळवलं आणि एका क्षणात मोठा असा कट आवाज आला आणि बसचा उजवा भाग थेट पुलावरून खाली कोसळला. आणि त्यानंतर बस एका बाजूला अक्षरशः कलंडली होती आणि 60 मुलांचा भार आणि ती बस जवळपास त्या पाण्यामध्ये 2 फूट जी होती त्या उंच ठिकाणी तरंगताना दिसू लागली. चालकाने घाबरून ब्रेक दाबला. इंजिन बंद पडलं होतं. खिडकीतून पाय खाली पाहिलं तर उपळणारी ती नदी, महाकाय दिसणारी ती नदी होती. आता ही बातमी हळूहळू वाऱ्यासारखी पसरली होती. आसपासचे मोटरसायकल चालक आणि कार चालक ओरडू लागले. त्यांनी ताबडतोब मुलाच्या पालकांना फोन केला आणि अक्षरशः काही लोक धावत तिथे आली. आता काही पालक जमा झाले. जवळपास 15 ते 20 मिनिटातच अक्षरशः पुलाच्या दोन्ही बाजूला इतकी गर्दी झाली होती की उभा राहायला सुद्धा जागा नव्हती. पालक जीवांच्या आकांताने ओरडू लागले. काही बाप पुराच्या पाण्यात उडी मारून पुलाकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. पावसाचा जोर इतका वाढला होता की अक्षरशः काय होईल ते कळत नव्हतं. बसच्या आतमध्ये पाण्याचे लोट खिडकीपर्यंत पोहोचू लागले होते. अखेर त्याने अक्षरशः मग 10 वेळा गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी स्टार्ट होत नव्हती. पण तो शेवटचा प्रयत्न करणार होता. त्या प्रयत्नात जो चमत्कार घडणार होता त्याने सगळ्यांनाच धक्का बसणार होता. आता तो गाडी स्टार्ट करत होता, पण तेवढ्यात एक दुसरं मोठं संकट आलं. ते म्हणजे प्रचंड मोठं झाड होतं. ते एका झाडाचा तुटलेला 15 ते 20 फूट लांबीचं एक झाड आणि झाडाची भली मोठी फांदी येताना दिसली. ते लाकूड आता वेगाने येत होतं. ते लाकूड जर बसला धडकलं तर कदाचित ती बस जी आहे ती पुलावरून थेट नदीच्या पात्रात कोसळलीच असती आणि ती बस कोणालाच भेटली नसती. अक्षरशः आता 15 ते फूट झाड होतं. ते झाड 5 फुटावर आलं होतं. त्यानंतर 3 फुटावर आला. आक्रोश होऊ लागला. अक्षरशः ड्रायव्हरने डोळे मिटले, देवाचे नाव घेतले आणि संपूर्ण ताकदीने गाडीची चावी फिरवली आणि त्याचं नशीब अक्षरशः गाडीचं इंजिन मोठ्या आवाज केला आणि इंजिन चालू झालं. शेवटच्या सेकंदात इंजिन सुरू झालं. अक्षरशः डाव्या चाकाला पूर्ण पॉवर मिळाली आणि अक्षरशः पाण्यात तरंगलेलं उजवं चाक देखील हवेतच फिरलं. पण डाव्या चाकानं पुलाचा सिमेंटचा भाग घट्ट पकडला आणि पूर्ण बस एका झटक्यात पूर्ण पुलावर आली. अक्षरशः ते जे झाड होतं ते किंचितच स्पर्श करून वेगात निघून गेलं आणि त्या क्षणी ड्रायव्हरनं गाडी पूर्ण वेगाने ओढली. पुलाचा तो धक्कादायक भाग ओलांडून सुखरूप दुसऱ्या बाजूला कोरड्या रस्त्यावरती गाडी येऊन थांबली. बस थांबताच ड्रायव्हर स्टेअरिंग डोकं टेकून तो ढसाढसा रडायला लागला आणि किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या पालकांनी धावत जाऊन बसचं दार उघडलं आणि मुलांना बाहेर काढलं. काही वेळातच ती टीम तिथे आली आणि चालकांनी शेवटच्या क्षणी दाखवलेल्या प्रसंग सावधानमुळे सगळ्यांचा जीव वाचलेला आहे.